जाता जाता कोणती नदी? बाव नदी लागली. पाऊस येतोय रे, चला. नारळाची झाडं वगैरे. आत्ता पाऊस, आत्ता ऊन होतं, तिकडे ऊन आहे, आपल्याला पाऊस आला. गाड्या बघा, गाड्या येत आहे, गाड्या बघा. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. नदी वाहते, या गोष्टीला नावच नाहीये खरं म्हणजे. कुंभारली घाट का? यासाठीच आपल्या इथपर्यंत आणलं होतं, परत नेलं त्यांनी. सकाळी या तुम्ही सीन चेक करायला. धुके किती भारी वाहत आहे. खाली ऊन आहे मंगेश, त्यावेळी ऊन आहे, वरती धुकं आणि पाऊस. त्रिवेणी संगम आहे ते बघा, ते किती भारी आलेलं आहे बाहेर. ते असं थम्सअप सारखं ते तिकडं थम्सअपच ते ना ते झालेलं. थम्सअप नाही वाटत ते मला. रात्री आपण ह्या ठिकाणी थांबलेलो, मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलेलं. इथं थोडं इश्यू झालेला, त्यामुळे थांबलेलो आपण. आता परत आपण होमस्टेसाठी गेलेलो, तिथून परत आता जातोय गणपतीपुळेसाठी. कुंभारली घाटात आणखी उतरायचा बाकी आहे. परत त्याच ठिकाणी थांबलेलो आहे. सीन खूप भारी भारी झालेले होते, त्यामुळे थांबलो होतो. गाडी आपली उभी आहे तिकडं. चला तर जाऊया, खाली उतरूया हळूहळू. सीन तुम्ही बघा, पूर्ण व्हिडिओ बघा संपूर्ण. सकाळचा कोयना डॅमचा व्हिडिओ आपण याच्यातच मर्ज करू तो सगळा. त्यानंतर पूर्ण हा ब्लॉग होईल, कालचा एक ब्लॉग आणि हा एक. त्यानंतर हळूहळू होत राहतील ब्लॉग. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा, असेच अनसीन कंटेंट तुम्हाला भेटतील. सर्वगत मागं बसले. बोल कशी नेले असेल ते खांबाचे. मित्रांनो, आपण आता थांबलो थोड्या वेळ, थोडा ब्रेक घेऊ. 13-14 किलोमीटरचा घाट आहे. उतरल्या पूर्ण आपण. तिथं पाठीमागे नदी वाहते, बघू खाली जाता आलं तर खाली जाऊया. तो शॉट घेऊया एखादा. ठीक आहे, भेटूया. कसं वाटलं घाटाचा सीन? पूर्ण 2-3 शॉट घेतलेले आपण, तुम्ही बघितले असतील आत्ताच. आता बघू पुढं काय होतं काय नाही, ते तुम्हाला कळेलच पुढे. व्हिडिओ पूर्ण बघा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि लाईक वगैरे करा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा. 2 नदींचा संगम होतोय. एक नदी इकडनं येते आणि एक तिकडनं, आणि इथं ती मिळते आणि समोर जाते. खूप मस्त. पाऊस नाही त्यामुळे मस्त वातावरण झालं. पाऊस जर असता तर हे एन्जॉय करता आलं मस्त आपल्याला. ठीक आहे, निघूया. समुद्र. तर मित्रांनो, फायनली अथक प्रयत्नानंतर गणपतीपुळे इथं आलेलो आहे आपण. मागं माझ्या समुद्र बघू शकता तुम्ही. हे गणपतीचं मंदिराचं गेट आणि पाठीमागं मंदिर आहे. आता मंदिरात जाऊया. तर मित्रांनो, आपण गणपतीपुळेच्या बीचवर आलेलो आहे. बाकी आपण बघू शकता बीच. आता थोडंसं स्पोर्ट वगैरे करू. दर्शन घ्यायचं बाकी, दर्शन वगैरे घेऊ आणि बघू
समुद्रात जात आलं जाऊ रिक्षे पण काय म्हणतात बाकीचे. दर्शनाला चाललो आहे मित्रांनो, दर्शन घेऊया, त्यानंतर जेवण बाकी जेवण वगैरे करू, त्यानंतर समुद्रावर खेळायला येऊ संध्याकाळी. ठीक आहे, दर्शन वगैरे घेऊ. जर दाखवता आलं तर दाखवील, नाही तर फिर आजचा दिवस इथं सेंड करू किंवा ज्या मस्ती आम्ही करतोय बीचवर त्या दाखवण्याचा प्रयत्न करू. तर मित्रांनो दर्शन घेतलेलं आहे आपण, पाठीमागं मंदिर बघू शकता. दर्शन झालेलं आहे, मध्ये फोन वगैरे अलाउड नाही त्यामुळे आतमध्ये घेतलेलं नाही फोन आपण. दर्शन झाले, आता जेवण वगैरे करू, त्यानंतर समुद्रावर संध्याकाळी खेळायला येऊया. तर मित्रांनो हे आजचा स्टे असणार आहे आपण आपला इथं या कॉटेजला. सुंदर असं आहे, भरपूर 2-3 कॉटेज आहे. आपलं हे सध्या ऑफ सीझन आहे म्हणून खूप कमी रेटमध्ये भेटले आपल्याला. जेवण वगैरे झालेले आहे, आपण आता थोडं आराम करूया आणि संध्याकाळी समुद्रावर. ठीक आहे, चला भेटूया. हे आपलं कॉटेज आहे, खालचं आहे, हे नाही खालचं आहे, पण हे सर्व पार्किंग वगैरे तिकडे आहे. त्यानंतर हे 3-4 मध्ये बहुतेक असतील. चांगलं आहे, मस्त आहे, गार्डन वगैरे थोडंसं. ठीक आहे, रूम टूर देतो तुम्हाला 1 मिनटं. आधार कार्ड घेऊन बोलवलं तुला, जाय आधार कार्ड घेऊन तेच जा. आता बीचवर क्रिकेट. अरे आलोच. आपले अथर्व सर कुठे? 800 रुपयात नाद केला हो, सगळे बांगला आपल्याकडे आता. अथर्व सर द्या रूम टूर. हा हे बघा, आता तुम्ही बघू शकता की आम्ही एका रूम मध्ये इथं राहिलेलो आहे, म्हणजे राहतोय. हे इथं आपण तुम्ही बघू शकता, हे वॉशरूम वगैरे नाही बघितलेलं चांगलं आहे तरी पण. तर आता ह्या इकडे बघा आपण बेड आहे तिथं 2, अजून एक आपण बेड टाकण्याची अरेंजमेंट केलेली आहे. ते आमचं सामान आहे सगळं. आणि हे बघा, तुम्ही बघू शकता टीव्ही पण आहे आपल्याला, म्हणजे टीव्ही पण आपण इथं झोपून टीव्ही पण बघू शकतो. आणि टोटल आम्ही जरा आपण तुम्ही बघू शकता की AC पण आपल्याला दिलेली आहे. तर एवढ्या सगळ्या फॅसिलिटी आपल्याला या रूम मध्ये भेटलेल्या आहेत. आणि ही रूम आपल्याला जर प्राइस आहे ते सांगितली तर मग बस हवा निकल गई. आणि तुम्ही बघू शकता एवढ्या सगळ्या फॅसिलिटी आपल्याला या रूम मध्ये दिलेल्या आहे. आणि ही रूम आपल्याला फक्त 800 रुपयात पडलेली. 800 रुपये पर डे आपल्याला हे एवढे सगळे फॅसिलिटी तुम्ही बघू शकता. आणि बाहेरून तर तुम्ही बघितलेलेच की ते मस्त आपल्याला व्ह्यू बघू शकतो. आणि जर तुम्हाला पण यायचं असेल तर तुम्ही गणपतीपुळेला ह्या लोकेशनवर येऊ शकता. लोकेशन तुम्हाला कमेंटमध्ये आपण तिथे टाकून देऊ. एकदम मस्त काम झालेलं आहे आपलं. तर आपण ब्लॉग पुढं चालू ठेवणारच आहे. तर आम्ही तोपर्यंत थोडंसं आराम करतो. तुम्ही चालू राहा शेवटपर्यंत, ब्लॉग बघत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.